तुम्हाला जर संक्रांतीसाठी छान असा मेकअप लुक क्रिएट करायचा असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरचे व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर मग आता संक्रांत आलेली आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मी व्हर्च्युअलीच तुम्हाला विश करते. व्हर्च्युअलीच माझा तिळगुळ ऍक्सेप्ट करा. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीसाठी मेकअप कसा करायचा हे बघणार आहोत. तर मी आजचा जो मेकअप केलेला आहे तसा मेकअप लुक आपण क्रिएट करणार आहोत. तर हा मेकअप करताना मोस्टली मी जे मेकअपचे सगळे प्रोडक्ट्स असतात ते सगळे वापरलेले आहेत. पण तरीही असा नॅचरल असा मेकअप आपण क्रिएट केलेला आहे. तर मग हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथे सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत प्रायमर पासून. तर ॲज युजल मी हे लॅक्मेचा प्रायमर घेतेय आणि हे मी पहिले माझ्या पोर्स जिथे जिथे आहेत तिथे तिथे लावून घेतेय. तर इथे जिथे मला पोर्स आहेत चेहऱ्यावरती तिथे मी हे प्रायमर लावून घेतेय. तर आता जिथे जिथे जास्त काळपट डाग आहेत तर तिथे मी कलर करेक्टर यूज करणार आहे. तर माझ्याकडे हे इनसाइडचा कलर करेक्टिंग पॅलेट आहे. याच्यामध्ये कन्सिलर आहे, कलर करेक्टिंग शेड्स आहेत. तर त्याच्यामधला जो मी हा ऑरेंज कलरचा शेड आहे तो घेणार आहे आणि पहिलं थोडंसं माझ्या डोळ्यांच्या खाली आणि जिथे जिथे थोडेसे जास्त डार्क पॉइंट्स वाटतात ना तिथे मी हा लावून घेतेय. जस्ट आपले जे डार्क पॉइंट्स असतात ते आपण कलर करेक्टरने न्यूट्रलाइज करून घेतो. आता जसं की इथे तुम्हाला हे ऑरेंज दिसतंय पण आता त्याला आणखीन आपण थोडंसं चेंज करणार आहोत इथे नाकावरती थोडंसं. आणि आता यातले परत जे हे न्यूट्रलायझिंग शेड्स आहेत म्हणजेच हा शेड आणि हा शेड मी थोडासा मिक्स करणार आहे आणि तो परत त्याच पॉइंट्स वरती लावणार आहे. म्हणजे जो आपला ऑरेंज कलर आहे तो न्यूट्रलाइज होईल आणि त्याचा रंग असा नॉर्मल चेहऱ्यावरती दिसेल. काही लोक ऍक्च्युली कलर करेक्टिंग अजिबात करत नाहीत, ते डिरेक्टली फाउंडेशन कडे वळतात. तर मला ना हल्ली अशी थोडीशी सवय झाली आहे कलर करेक्शन्स करायचे, त्याच्यामुळे मी करते. माझा मेकअप केकी दिसत नाही जेव्हा मी असं काही करते. अदरवाईज मग ते फाउंडेशनच्या नंतर खूप जास्त कन्सिलर लावल्यावरती थोडासा असा केकीनेस वाटतो माझ्या डोळ्यांच्या खाली. त्याच्यामुळे मी मोस्टली अगोदरच थोडंसं कलर करेक्टिंग करून घेते ज्याच्यामुळे नंतर जास्त केकी वाटणार नाही मेकअप. तर आता जर तुम्ही इथे बघाल तर आपला जो पहिला ऑरेंज कलर दिसत होता तर तो थोडासा आपण न्यूट्रलाइज करून घेतलेला आहे हे शेड्स ऍड करून. आता तुम्ही माझा फेस बघू शकता. मगाचा जे ऑरेंज कलर होता तो असा न्यूट्रलाइज झालेला आहे आणि आता आपण यूज करणार आहोत फाउंडेशन आणि ते फाउंडेशन आपण पूर्ण फेसवरती लावून घेणार आहोत. तर मग इथे मी हे मिलानीचं फाउंडेशन घेतेय आणि हे फाउंडेशन मी थोडंसं हातावरती घेणार आहे. तर हे मी थोडंसं हातावरती घेतलेलं आहे 2 पाउंड्स आणि मग हे मी पहिले पूर्ण फेसवरती लावून घेणार आहे. तर आता मी हे ब्युटी ब्लेंडर घेतेय. ह्याला छान आपण ब्लेंड करून घेणार आहोत. फाउंडेशन लावताना पण मला खूप जास्त असे लेयर्स लावायला आवडत नाहीत. म्हणजे एकदम लेयर्स वरती लावून असे खूप जास्त असा गोऱ्याने आर्टिफिशियल चेहरा दिसतो, मला तसा आवडत नाही. मला असं स्किन लाईकच असा नॅचरल चेहरा दिसलेला जास्त आवडतो. त्याच्यामुळे मोस्टली जेव्हा मी स्वतः असा मेकअप करते तेव्हा मोस्टली आय मेक शुअर की तो मेकअप असा नॅचरल दिसायला पाहिजे. आता मी आणखी थोडंसं एखादं पंप फाउंडेशन यूज करणार आहे बिकॉज आपल्याला आपला नेक पण कव्हर करायचा आहे.
आता आपण कन्सिलर यूज करणार आहे. तर माझ्याकडे इथे हे दोन्ही मेबलिनचे कन्सिलर आहेत, तर मी ते यूज करते घेऊन. आपण आपले लिप्स पण कन्सील करून घेतो सो दॅट लिपस्टिकचा नॅचरल रंग दिसतो. आता मी यातलं थोडंसं कन्सिलर परत तिथे लावते. गेस मी ना खूप दिवसांनी मेकअप व्हिडिओ करते. मे बी ना माझा लास्ट मेकअप व्हिडिओ हा दिवाळीमध्ये होता. आय गेस मी दिवाळीसाठीचा मेकअप लुकचा व्हिडिओ केलेला 4 मेकअप प्रोडक्ट्स वापरून. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी फक्त 4 प्रोडक्ट्स वापरून मेकअप केलेला. तर तुमच्याकडे जर थोडंसं कमी मेकअपचं सामान असेल तर तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. तर आपला बेसिक जो बेस मेकअप असतो तो झालेला आहे. आता मी ही लूज पावडर घेतली आहे आणि ती मी लूज पावडरने माझे जे अंडर आईज आहेत ते मी सेट करून घेणार आहे. आता जी नाकावरती ही एक्स्ट्राची पावडर लागली आहे ती आपण डस्ट करून घेणार आहोत. आणि आता आपण आय मेकअपकडे वळणार आहोत. तर इथे सगळ्यात पहिले ना मी हे इनसाइडचं कलर करेक्टिंग पॅलेट घेते परत एकदा. आणि याच्यामधले हे जे 2 शेड्स आहेत जे आपण अजिबात वापरलेले नव्हते, तर मी ते शेड्स घेते आणि ते मी माझ्या क्रीजवरती लावून घेते. मला असं वाटतं हे शेड्स ना क्रीजवरती लावल्यावरती असं खूप छान असा कलर येतो तुमच्या क्रीजवरती आणि त्याच्यावरती ना आयशॅडो पण खूप छान बसतो. आता मी ही आयब्रो पेन्सिल घेते आणि आपण आयब्रो सेट करून घेणार आहोत. तुम्ही ना बेसिक फक्त आयब्रोज फिल केले आणि तुम्ही जी कोणती युजली एखादी क्रीम लावत असाल ती क्रीम लावली, पावडर लावली आणि एखादी लिपस्टिक लावली ना तरी तुमचा खूप छान असा मेकअप झाल्यासारखा फेस दिसतो. त्याच्यामुळे मोस्टली असे आयब्रोज कधीच विसरू नका फिलअप करायला, बिकॉज तुमच्या डोळ्यांना खूप छान असा वेगळा लुक येतो. मग तुम्हाला हवा असल्यास ना तुम्ही काजळ किंवा लायनर जे काही लावत असाल ना ते तुम्ही यूज करू शकता, आणखी डोळ्यांना वेगळी डेप्थ आहे. तर ना इथे सध्या मी हे सिवानाचा ब्लश पॅलेट घेते आणि या पॅलेट मधलाच एक जो शेड आहे हा वाला, तर तो मी माझ्या क्रीजवरती लावणार आहे. तो शेड ऍक्च्युली खूप चांगला दिसतो. म्हणजे माझ्याकडे आयशॅडो पॅलेट्स आहेत पण हल्ली ना मी हाच शेड यूज करते आयशॅडोसाठी, बिकॉज तो ऍक्च्युली चांगला दिसतो. म्हणजे तुमच्याकडे पण जर एखादा आयशॅडो पॅलेट नसेल ना तर तुम्ही छान असा ब्लश वगैरे असतो ना तर त्याला आयशॅडो म्हणून यूज करू शकता. किंवा बेस्ट वे मग तुम्ही लिपस्टिकचा वापर मस्त असा आयशॅडो म्हणून करू शकता. खूप छान असा लुक क्रिएट होतो. तर आता आयशॅडो लावून झालेला आहे. आता आपण आयलायनरकडे वळणार आहोत. आता मी आयलायनर लावून घेते बिकॉज असं एक हातात मिरर पकडून मला आयलायनर लावता नाही येणार, तर मग मी आयलायनर लावून येते. तर आता इथे माझा आयलायनर लावून झालेला आहे आणि आता ना मी मस्कारा लावून घेणार आहे. बाय द वे मला असं वाटतं ना बरेच नवीन लोक व्हिडिओज बघतात पण ते ना अजिबात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा, बिकॉज त्याचा आम्हाला फायदा होतो आणि ते तुमच्यासाठी फुकट असतं. तुमचे कुठेही पैसे जात नाहीत व्हिडिओला सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला, म्हणजे ते तुमच्यासाठी फुकट असतं. म्हणजे बऱ्याच लोकांना अशी मिसअंडरस्टँडिंग असते. म्हणजे पर्सनली ना मला माझ्या काकीने एकदा सांगितलेलं की तिला ना असं वाटायचं की चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपले काहीतरी पैसे वगैरे जातात. तसं काही नाही आहे, तुमचे पैसे अजिबात जात नाहीत. आणि ज्या लोकांना समजत नाही की सबस्क्राईब कसं करायचं, तर खाली जिथे माझ्या चॅनलचं नाव येतं तिथे बाजूलाच एक रेड कलरमध्ये सबस्क्राईब असं लिहिलेलं
बटन असतं, तर त्या बटनवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं असतं, म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर आता ही जी डोळ्यांच्या खालची पावडर आहे ती मी डस्ट करून घेतेय. आता ही पावडर डस्ट करून झालेली आहे. तर आता आपण फेसला कंटुरिंग करून घेणार आहोत. तर मग माझ्याकडे हे वेट अँड वाईल्डचं कंटुरिंग पॅलेट आहे. तर हे पॅलेट मी आता घेतेय आणि याच्यामधला हा जो डार्क शेड आहे तो मी कंटुरिंगसाठी वापरणार आहे. या पॅलेटमधला ना मी हा शेड जास्त वापरला आणि हा शेड जवळजवळ आता कम्प्लीट जवळजवळ नाही पण म्हणजे मी बऱ्यापैकी वापरला आणि हा शेड ना कम्प्लिटली आहे तसा आहे. छान इथे मी फेस असा कंटूर करून घेतली. फेस कंटूर केल्यावरती तुमचा फेस जरा असा चिजेल दिसतो. तुमचे जे गाल असे फुगलेले असतात ते गाल थोडेसे कमी फुगलेले दिसतात. माझे पण गाल खूप लवकर फुगतात. म्हणजे असं वाटतं थोडंसं गोड खाल्लं ना तरी पण असे गाल पटकन वरती येतात. तुमच्यापैकी पण बरेच जण असे असतील. माझी ना एक सबस्क्रायबर खूप अशी गोड आहे. आय डोंट नो, बहुतेक ती येवल्याची आहे, नाशिकची. आणि ती ना ऑलमोस्ट माझ्या बऱ्याच व्हिडिओजवरती कॉमेंट करते. म्हणजे मोस्टली ना तिच्या हॉल व्हिडिओजवर जास्त कॉमेंट असतात. तर तिच्यासाठी हा मेसेज की मी तुझ्या कॉमेंट्स वाचते आणि जेन्युइनली जेव्हा मी तुझी पहिली कॉमेंट वाचलेली जी तू माझ्या हॉल व्हिडिओवरती टाकलेली त्याच्यामध्ये तू की लाईक तुला म्हणजे ड्रेसेसची चॉईस खूप आवडलेली आणि तू त्याच्यातले 2 ड्रेसेस ऑर्डर केलेले. तर मी खूप जास्त इमोशनल झालेली ती जी कॉमेंट वाचलेली त्याच्यानंतर. आणि जेन्युइनली आपण असं काहीतरी करतो आहोत, काहीतरी चांगलं करतो आहोत, ते लोकांपर्यंत असं चांगल्या याने पोचतंय किंवा लोक ऍक्च्युली ते बघतायत आणि इव्हन ते अॅक्नॉलेज करतायत, या गोष्टीचं मला खूप चांगलं वाटत होतं. शुभांगी पाटील नाव आहे तिचं. म्हणजे जेन्युइनली तुम्ही जोपर्यंत कॉमेंट्समध्ये एक्सप्रेस करत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय काय, तोपर्यंत आम्हाला काहीच समजत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा छान छान कॉमेंट करता, इव्हन मग काही पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तू हे चेंज कर किंवा जे काही तुमचे ओपिनियन्स असतील, तुमच्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स असतील, तर तोपर्यंत आम्हाला काहीच समजत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्या काही भावना तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या कॉमेंट्समध्ये व्यक्त करू शकता. बिकॉज त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळतं. आम्हाला काम करण्याची इच्छा होते. म्हणजे पर्सनली कधी कधी ना तुम्ही खूप जास्त असं एका थ्रेशोल्डला येता की म्हणजे तुम्हाला कंटाळ येतो हे सगळं करायचा किंवा असं वाटतं म्हणजे लिटरली जेव्हा तुमच्या व्हिडिओजवर तितकेसे व्ह्यूज नसतात, व्हिडिओजवर कॉमेंट्स नसतात, तुमचे व्हिडिओज असे फ्रीज व्हायला लागतात, तेव्हा मग तुम्हाला असं वाटतं की लिटरली यार इव्हन कोणी बघतंय की नाही तेही माहिती नसतं किंवा जस्ट तुम्ही व्हिडिओ असं ओपन करून तुम्ही बंद करताय की काही तेही लक्षात येत नाही. तेव्हा अशा वेळेला तुम्ही जेव्हा कॉमेंट्समध्ये तुमच्या ज्या काही ओपिनियन असेल, तुमचे जे काही व्ह्यूज असतील ते शेअर करता, तेव्हा ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त असं एक मोटिवेशन मिळतं आम्ही जे करतो ते करत राहण्यासाठी. तर डू कॉमेंट and do subscribe. सो नाव मग आता आपण ब्लशकडे वळणार आहोत. तर ते सेम आपण सिवानाचं पॅलेट जे आपण आय शॅडोसाठी यूज केलेलं, तर तेच पॅलेट मी आता ब्लशसाठी यूज करणार आहे. ॲक्च्युली हे ब्लश पॅलेटच आहे. तर त्याच्यामधला हा जो शेड आहे वरचे 2 ते मी ब्लश म्हणून यूज करते आणि आपण याच पॅलेटमधलं जे हायलायटर आहे त्याचा हायलायटर म्हणून वापर करणार आहोत. तर हे ॲक्च्युली खूप छान असं पॅलेट आहे बरं का. म्हणजे तुम्हाला जर असं नवीन नवीन तुम्ही मेकअप बिगनर असाल तर तुम्ही नक्कीच या पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते. जॅकलीन फर्नांडिसचा जो मेकअप आर्टिस्ट आहे, ॲक्च्युली तो आलिया भट्टचा पण मेकअप आर्टिस्ट आहे. मिकी कॉन्ट्रॅक्टर त्याचं नाव आहे आणि त्याने एकदा हे पॅलेट रेकमेंड केलेलं आणि त्याला मग थोडीशी अशी लाज वाटत होती ते रेकमेंड करायला, बिकॉज हे खूप स्वस्त असं पॅलेट आहे. म्हणजे बिकॉज ते खूप जास्त हाय एंड प्रोडक्ट्स यूज करतात आणि लाईक हे 500-600चा पॅलेट रेकमेंड करायला ही वॉज अ बिट शाय. पण मग त्याने मला वाटतंय मालविका सेटलानी जी एक दुसरी इन्फ्लुएन्सर आहे, मेकअप इन्फ्लुएन्सर आहे, तर तिच्या व्हिडिओमध्ये त्याने ते ब्लश पॅलेट रेकमेंड केलेलं आणि तेव्हा मी ते खरेदी केलेलं आणि जेन्युइनली हे पॅलेट खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम अफोर्डेबल रेंजमधलं हे ब्लश पॅलेट आहे. पण लाईक इट इज वर्थ इन्व्हेस्टिंग.
हे मी 2 वर्ष झाले हे घेतलेलं आहे आणि मी तेव्हापासून हे यूज करते आणि जेन्युइनली हे छान आहे आणि मला मग नंतर दुसऱ्याचा ब्लश घेण्याची कधी गरज नाही पडली. म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की दुसरा एखादा ब्लश घ्यावा, पण असं वाटतं की हेच आहे तर हेच यूज करू, हेच संपवून टाकू. पण असं छान पॅलेट आहे हे आणि यातले जे शेड्स आहेत म्हणजे आय शॅडोसाठीचे किंवा हायलायटिंगसाठीचे त्याचा मी आत्ता वापर करायला लागली आहे. पहिले मी माझं जे रेव्होल्यूशनचं हायलायटर होतं तेच वापरायचे, पण आत्ता मी यातले पण जे शेड्स आहेत ना ते वापरायला लागले बिकॉज मला ना ते वापरून असं लवकर संपवायचं आणि मग मला नवीन असा ब्लश घ्यायचा आहे. आणि याच्यामधला हा जो कॉर्नरवाला शेड आहे जो हायलायटिंग शेड आहे तो मी आता घेतेय आणि आपण आता फेस हायलाइट करून घेणार आहोत. आता आपण व्हिडिओच्या एंडपर्यंत आलेले आहोत. आता फक्त आपलं बेसिक स्टेप्स राहिलेले आहेत म्हणजे जसं की लिपस्टिक तर सगळ्यांचा फेवरेट पार्ट असतो. बाय द वे तुम्हा लोकांना कशा लिपस्टिक्स आवडतात ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे न्यू लिपस्टिक्सचे तुम्ही फॅन्स आहात की तुम्हाला थोडेसे डार्क कलर्स आवडतात, बिकॉज पर्सनली मला असं वाटतं प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते. इवन मी पर्सनली न्यूड लिपस्टिक जास्त लावते अशा डार्क लिपस्टिक्सपेक्षा. मला असं वाटतं की जे थोडेसे असे डार्क रंग असतात की डार्क ब्राऊन किंवा रेड हे माझ्या चेहऱ्यावरती जरा जास्त बोल्ड दिसतात, उठून दिसतात, त्याच्यामुळे मी मोस्टली ते शेड्स टाळते आणि ज्या अशा लाईट न्यूड रंगाच्या लिपस्टिक्स आहेत त्या मोस्टली मी लावते आणि त्याने खूप छान असं लुक येतो. म्हणजे माझ्या स्किन टोनला ते जास्त सूट करतात. तर आता इथे माझ्याकडे असाच हा एक स्मॅश बॉक्सचा ड्रायव्हर सीट हा लिपस्टिकचा शेड आहे, तर तो मी आता लिपस्टिक म्हणून लावणार आहे. आणि आता ना फायनली मी हे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर घेतेय आणि ते मी स्प्रे करून घेतेय माझ्या फेसवरती. मेकअप फिक्सर ना छान असं तुमचा मेकअप सेट होतो आणि तुमचा मेकअप अजिबात केकी वाटत नाही फेसवरती. मेकअप छान असं स्किनमध्ये ब्लेंड होतो आणि असा एकदम फ्लॉलेस मेकअप वाटतो. म्हणजे तुमचा मेकअप जरी थोडासा इकडे तिकडे झाला तरी तो मेकअप फिक्सरमुळे छान असा सेट होतो. तुमचा लुक खूप छान असा टर्नआउट होतो त्याच्यामुळे. आणि हे खूप अफोर्डेबल असं स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे. आय गेस याची प्राइस 200 मध्ये अशी काहीतरी आहे. ही माझी सेकंड बॉटल आहे. माझी फर्स्ट बॉटल संपली आणि मी आता मध्यंतरी आय गेस ही सेकंड बॉटल आता मी दुसऱ्या का तिसऱ्यांदा यूज करते आणि छान आहे. आणि हा आता आपला मेकअप झालेला आहे, संक्रांती स्पेशल असा मेकअप. ही साडी जी मी आता घातलेली आहे ना ती मी एका एक्झिबिशन मधून घेतलेली साडी आहे आणि ही खूप अफोर्डेबल साडी आहे. आय गेस ही साडी मी फक्त 550 रुपयाला घेतलेली आणि पूर्ण कॉटनची अशी साडी आहे. साडीचं सूत अतिशय सुंदर आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट साडी खूप जास्त क्लासी दिसते. इथेच एक्झिबिशन होतं ते आणि मी एक्झिबिशन मधून ही साडी घेतलेली. तर तुम्ही पण अशा एक्झिबिशन्सला व्हिजिट देत जा बिकॉज एक्झिबिशन्समध्ये खूप सुंदर अशा साड्या तुम्हाला मिळतात. खूप छान छान पीसेस असतात तिथे, मोठे अशा हँडलूमच्या वगैरे साड्या असतात. तर आता इथे मी थोडीशी आवडून आलेले आहे, टिकली लावलेली आहे, कानातले घातलेले आहेत आणि बांगड्या घातलेल्या आहेत. तर मग हा आजचा तुम्ही मेकअप लुक कसा क्रिएट करायचा ते पाहिलेलं आहे. तर मग छान असा नॅचरल लुकिंग असा मेकअप लुक होता. तर मग तो मी आज तुमच्यासोबत शेअर केला. तर मग हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तरी करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.